Welcome students, this is Jezukar sir here. In previous lecture, we learn different types of bill of exchange. Today, we learn a further classification of bill of exchange, just like after date of bill. After date bill means after date bill is payable at a fixed period. The due date of the bill is calculated from the date of drawings. Date of bill drawing. Grace period of 3 days are allowed on this bill. This is number first fact. This is number first classification of bill of exchange, just like a after date bill. After date bill payable at a fixed period. Fixed period करिता या प्रकारे बिल काय केलं जातं पे केलं जातं. The due date of bill is calculated from the date of drawings. या बिलाची जी ड्यू डेट आहे ही डेट ऑफ ड्रॉइंग्स. ज्या डेटला बिल ड्रॉ केलं त्या डेटपासून या प्रकारची ड्यू डेट कॅल्क्युलेट केला जाते. त्या बिलाला म्हणायचं आफ्टर ड्यू डेट किंवा आफ्टर डेट बिल. ठीक आहे. ग्रेस पिरियड ऑफ 3 days आर अलाउड ऑन दिस बिल. या बिलाला 3 दिवसांचा जो ग्रेस पिरियड आहे, ग्रेस डेचा जो कालावधी आहे तो अलाउ केला गेलेला आहे. नंबर सेकंड इज आफ्टर साइड बिल. आफ्टर साइड बिल की ज्यामध्ये आहे द ड्यू डेट ऑफ दिस बिल कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. आफ्टर साइड बिल याची जी काय ड्यू डेट आहे ही डेट ऑफ ॲक्सेप्टन्सपासून त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते आहे. म्हणजे जसं की आफ्टर डेट बिल याची ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते की डेट ऑफ ड्रॉइंग. ज्या डेटला बिल ड्रॉ केलं त्या डेटपासून बिल ड्रॉ त्याची ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते. मात्र आफ्टर साइड बिल याची जी ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते ही कशापासून कधीपासून कॅल्क्युलेट केली जाते. दी ड्यू डेट ऑफ बिल कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. डेट ऑफ ॲक्सेप्टन्सपासून आफ्टर साइड बिल या प्रकारची ड्यू डेट कॅल्क्युलेट केली जाते. ग्रेस पिरियड ऑफ 3 days आर अलाउड ऑन दिस बिल सिमिलरली टू आफ्टर डेट बिल. डेट बिल सारखंच या प्रकारचे 3 days किंवा 3 extra days या प्रकारच्या बिलाला देखील काय केलं जातात अलाउ केली जातात. नंबर थर्ड इज बिल्स पेबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट. बिल पेबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट. These bills are payable immediately or presentation to the drawee. म्हणजे इमिजिएटली ऑन प्रेझेंटेशन टू दी ड्रावी. ड्रावीकडं ज्या वेळेला बिलाचं प्रेझेंटेशन होतं त्याच वेळेला बिलाची अमाऊंट या प्रकारे ड्रावीकडनं काय केली जाते पे केली जाते. दिस बिल आर पेबल इमिजिएटली ऑन प्रेझेंटेशन टू दी ड्रावी. टाईम पिरियड इज नॉट मेन्शन फॉर दिस बिल. या बिलावरती टाईम पिरियड जो काय असेल तो मेन्शन केलेला नसतो, इन्क्लूड केलेला नसतो. ऑल्सो ग्रेस डेज आर नॉट अलाउड फॉर सच बिल. आणि या बिलावरती 3 extra days अलाउ केलेली नसतात. त्यामुळे बिल पेबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट ह्या सिच्युएशनला दिस बिल आर पेबल इमिजिएटली ऑन प्रेझेंटेशन टू दी ड्रावी. या प्रकारचं ड्रावीकडे प्रेझेंटेशन झाल्याच्यानंतर ड्रावीकडनं या बिलाचं जे पेमेंट असेल हे त्या ठिकाणी पे केलं जातं. आणि टाईम लिमिट इज नॉट मेन्शन्ड इन दिस बिल. या बिलामध्ये जी टर्म आहे, जी टेनर आहे बिलाची ही त्यामध्ये इन्क्लूड केलेली नसते. त्याला म्हणायचं आहे बिल पेबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट. ठीक आहे. हे आपण बघितलेच क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. नंबर नेक्स्ट आपण बसतोय डिफरंट टाइप्स ऑफ कन्सेप्ट जस्ट लाईक अ हॉनरिंग ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज. हॉनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज ही कन्सेप्ट आहे बिल ऑफ एक्सचेंज रिगार्डिंग अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ फॉर अ सर्टेन पिरियड. बिल ऑफ एक्सचेंज थ्रू बिल ड्रॉ केला होता ठराविक कालावधीसाठी. बिकम्स ड्यू फॉर पेमेंट ऑन ड्यू डेट. का तर त्या बिलाचं पेमेंट मिळावं ड्यू डेटला या इथून. इफ द ॲक्सेप्टर ऑर ड्रावी pays the amount of the bill. If the acceptor or drawee pays the amount of bill on the due date, it is known as honoring of bill. म्हणजे ड्रावीकडनं जर त्या ठिकाणी बिलाची अमाऊंट जर पे केली जात असेल ड्यू डेटला तर या बिलाला म्हणायचं आहे हॉनरिंग ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज किंवा हॉनरिंग ऑफ अ बिल. हॉनरिंग याचा अर्थ बिलाचा आदर करणं. बिलाच्या ड्यू डेटमध्ये बिलाचं पेमेंट हे ड्रावरकडे त्या ठिकाणी पे करणं याला म्हणायचं हॉनरिंग ऑफ अ बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ फॉर अ सर्टेन पिरियड. बिल ऑफ एक्सचेंज ठराविक कालावधीसाठी त्या ठिकाणी ड्रॉ केला होतो. कायसाठी बिकम्स ड्यू फॉर पेमेंट ऑन ड्यू डेट. का तर त्या ठिकाणी ड्यू डेटपर्यंत त्या बिलाचं पेमेंट त्या ठिकाणी पे करता यावं याकरिता बिल ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी ड्रॉ केला होता किंवा बिल ड्रॉ केला होता. इफ द ॲक्सेप्टर म्हणजे कोण की जो बायर आहे. ॲक्सेप्टर मीन्स बायर ज्याने वस्तू खरेदी केल्या, ज्याला वस्तूचे पैसे द्यायचे बाकी आहेत, जो वस्तूंचे पैसे देणारा आहे त्याला म्हणायचे ॲक्सेप्टर. इफ द ॲक्सेप्टर ऑर ड्रावी म्हणजे देखील कोण आहे बायर ज्यालाही
आपल्याला ज्यालाही वस्तू खरेदी केल्या त्याने आणि त्याला त्या वस्तूंचे पैसे द्यायचे बाकी आहेत, कुणाला द्यायचे आहेत ते सेलरला द्यायचे आहेत, क्रेडिटरला द्यायचे आहेत, ड्रायव्हरला द्यायचे आहेत किंवा सप्लायरला द्यायचे आहेत, अशी व्यक्ती तिला म्हणायचे ड्रावी. इफ द ॲक्सेप्टर ऑर ड्रावी या दोघांचाही अर्थ एकच होतो की ज्यांनी वस्तू काय केल्या आहेत, उधारीने खरेदी केलेल्या आहेत. द ॲक्सेप्टर ऑर ड्रावी पेज द अमाऊंट ऑफ बिल, त्या ठिकाणी बिलाचे अमाऊंट ते पे करतात ऑन दी ड्यू डेट, ड्यू डेटला. सपोज त्या ठिकाणी बिल ड्रॉ केलं सर्टेन पिरियड ऑफ टाईममध्ये आणि त्याची 3 days त्यामध्ये जर इन्क्लूड केली आणि त्यानंतरची जी काही डेट त्या ठिकाणी कन्फर्म केली गेली आहे त्या डेटला ड्रायव्हरकडनं किंवा ड्रावीकडनं त्या बिलाचा पेमेंट पे केला होता ड्रायव्हरकडे, तर ह्या कंडिशनला आपल्याला म्हणायचं हॉनरिंग ऑफ अ बिल. इफ द ॲक्सेप्टर ऑर ड्रावी पेज द अमाऊंट ऑफ द बिल ऑन द ड्यू डेट इट इज नोन ॲज हॉनरिंग ऑफ अ बिल. याला म्हणायचं हॉनरिंग ऑफ बिल. ही कॉन्सेप्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इट मस्ट बी प्रेझेंटेड बाय द होल्डर. आणि या प्रकारे बिल कोणाकडनं प्रेझेंट केला होता, कोणाकडनं सादर केला होता की द बिल मस्ट बी प्रेझेंटेड बाय द होल्डर टू द ॲक्सेप्टर. होल्डरकडनं बिल काय केलं होतं, प्रेझेंट केलं होतं कोणाकडे, ॲक्सेप्टरकडे. ॲक्सेप्टरकडे म्हणजे कोणाकडे, ड्रावीकडे. फॉर पेमेंट, बिलाचं पेमेंट मिळावं याकरिता होल्डरकडनं बिल कोणाकडे प्रेझेंट केलं होतं, ॲक्सेप्टरकडे किंवा ड्रावीकडे. म्हणजे ड्रायव्हरकडनं बिल ड्रावीकडे काय केलं होतं, प्रेझेंट केलं होतं. त्यासाठी फॉर पेमेंट ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट किंवा बिफोर ड्यू डेट पूर्वी या प्रकारचं बिल ड्रायव्हरकडनं ड्रावीकडे प्रेझेंट केलं जातं. याला म्हणायचं हॉनरिंग ऑफ अ बिल. समजलं. नंबर नेक्स्ट कन्सेप्ट आपण अभ्यासतो डिसऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. डिसऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. डिसऑनर याचा अर्थ काय की जर ड्रायव्हरने गुड्स किंवा जर सेलरने गुड्स सेल केला सेलरला बायरला, सेलरने जर गुड्स सेल केला बायरला क्रेडिट बेसिसने आणि बायरने देखील गुड्स परचेस केला क्रेडिट बेसिसने, ड्रायव्हरने किंवा सेलरने जर बिल ड्रॉ केलं, ड्रायवीकडे बिल सेंड केलं, ड्रायव्हरने बिल ॲक्सेप्ट केलं आणि ड्रायवीकडनं बिल जर सेलरकडे जर रिटर्न आलं असेल तर सेलरकडे ड्यू डेटपर्यंत त्या बिलाची सेलर काय करतो, वेटिंग करतो. ड्यू डेटपर्यंत सेलर स्वतःकडे बिल ठेवतो किंवा ते बँकेकडे कलेक्शनसाठी सेंड करतो किंवा सेलर ते बिल रिटर्न करतो किंवा डिस्काउंटेडकरिता बँकेला ते बिल सेल करतो. या सर्व ट्रीटमेंट्स आपण लक्षात घेतो. मात्र त्या ड्यू डेटपर्यंत जर ड्रावीने पहिलाचे पैसे त्या ठिकाणी द्यायचा अधिकार नसतो ड्रावीला. मात्र ड्यू डेटनंतर किंवा ड्यू डेटला जर ड्रावीने बिलाचे पैसे द्यायला जर नकार दिला, जर त्या ठिकाणी बिल पेमेंट इग्नोर केलं, रिजेक्ट केलं ते बिल पेमेंट करण्याचं, तर त्याला म्हणायचं डिसऑनर ऑफ बिल. बिलाचा अनादर केला गेला कुणाकडनं, ड्रावीकडनं. म्हणजे ड्यू डेटला ड्रावीकडनं जर त्या बिलाची रक्कम जर ड्रायव्हरकडे पे केली गेली जात नसेल तर त्याला म्हणायचं डिसऑनर ऑफ बिल. म्हणून डिसऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंजचं मिनिंग काय होतं आहे, इफ द ॲक्सेप्टर डज नॉट or is not able to pay the amount of bill to the holder. म्हणजे a dravee not in a position to pay the amount of bill on due date to the holder, that is called as dishonoring of a bill of exchange. त्याला म्हणायचं dishonoring of a bill. It is known as a dishonor of bill. याला म्हणायचं dishonor of bill. काय मेन्शन केला मिनिंग यामध्ये dishonor of bill याचा, if the acceptor does not or is not able to pay the amount of bill to the holder means driver of bill, it is known as dishonor of bill. त्याला dishonor of bill म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये अ बिल मे बी डिशॉनर्ड इन 2 ways. 2 मार्गाने बिल काय होतं या ठिकाणी डिशॉनर होतं की ज्यामध्ये डिशॉनर बाय नॉन ॲक्सेप्टन्स, की ज्यामध्ये व्हेन ड्रावी डज नॉट ॲक्सेप्ट द बिल, की ज्यावेळेला ड्रावीकडनं बिल काय केलं जात नाही, ॲक्सेप्ट केलं जात नाही, या माध्यमातून बिल काय होतं, डिशॉनर होतं, बिलाचा अनादर होतो. आणि नंबर सेकंड इज डिशॉनर बाय नॉन पेमेंट, की त्या ठिकाणी व्हेन ड्रावी मेक्स डिफॉल्ट इन पेमेंट ऑन ड्यू डेट, की त्या ठिकाणी डिफॉल्टने जर ड्रावीकडनं बिलाचा पेमेंट त्या ठिकाणी जर पे करणं शक्य होत नसेल तर त्याला म्हणायचं आहे डिशॉनर बाय नॉन पेमेंट, डिशॉनर बाय नॉन ॲक्सेप्टन्स अँड डिशॉनर बाय नॉन पेमेंट. या पद्धतीने डिशॉनर ऑफ बिल हे आपण लक्षात घ्यायचे. या 2 पद्धतीने बिलाचा काय होतो आहे, अनादर होतो आहे, की बिलाचं पेमेंट जे आहे ते ड्रावीकडनं ड्रायव्हरकडे काय होत नाही आहे, दिलं जात नाही आहे. याला म्हणायचं डिशॉनर ऑफ बिल. अ डिशॉनर ऑफ बिल ॲक्सेप्टर बिकम्स लायबल टू पे द अमाऊंट along with legal expenses if any incurred by the holder on account of dishonor. की या प्रकारे ॲक्सेप्टर काय होतो त्या ठिकाणी, ॲक्सेप्टर मात्र बिलासाठी लायबल असतो, बिलाची रक्कम देण्यासाठी काय असतो तो लायबल असतो, त्याला ते पैसे द्यायचेच असतात. मात्र त्यासाठी जी काय लिगल एक्सपेन्सेस असतील ही त्या ठिकाणी ड्रायव्हरकडनं काय केलं जातात किंवा होल्डरकडनं काय केलं जातात त्या बिल अमाऊंटमध्ये इन्कर्ड किंवा इन्क्लूड केले जातात, की ज्या माध्यमातून ॲक्च्युअलमध्ये या प्रकारची जी लिगल प्रोसिजर आहे किंवा लिगल एक्सपेन्सेस सर्व जे असतील
हे सर्व या ड्रावरकडनं काय केलं जातं, या ड्रावीकडनं काय केलं जातात, कलेक्ट केलं जातात ॲट द एंड ऑफ डिशऑनर प्रोसिजर. हे आपण लक्षात घेतलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कंटेंट अभ्यासतो आहे नोटिंग चार्जेस. ठीक आहे. नोटिंग ऑफ बिल किंवा नोटिंग ऑफ डिशऑनर म्हटलं आहे. आता नोटिंग ऑफ डिशऑनर ही एक सिच्युएशन, एक प्रोसेस आहे. नोटिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द फॅक्ट ऑफ डिशऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय नोटरी पब्लिक. नोटरी पब्लिककडनं त्या ठिकाणी जो बिल डिशऑनर होण्याचा किंवा डिशऑनर होण्याची जी वास्तविकता आहे, कशामुळे बिल डिशऑनर झालं, त्यातील जी काही रिॲलिटी आहे ती फाइंड आउट करण्याचं काम नोटरी पब्लिककडनं केलं होतं. व्हेन अ बिल ऑफ एक्सचेंज इज डिशऑनर्ड, द होल्डर कॅन आफ्टर गिविंग ड्यू नोटीस ऑफ डिशऑनर. या ठिकाणी होल्डरकडनं या प्रकारची नोटीस या डिशऑनर बिल रिगार्डिंग त्या ठिकाणी इश्यू केली जाते. शिव द ड्रॉवी, बट बिफोर फायलिंग सच अ सूट होल्डर विल रिक्वायर सम ऑथेंटिकेटेड प्रूफ ऑफ द फॅक्ट टू बी put up before the court that the bill is actually dishonored. ॲक्च्युअली बिल ॲक्च्युअल का डिशऑनर झालं या पाठीमागचे जी रिझन्स आहेत ही देखील त्या ठिकाणी काय केलं जातात, त्या ठिकाणी कोर्टमध्ये ॲज अ एव्हिडन्स त्या ठिकाणी ऑथेंटिकेटेड प्रूफ जे असतील हे त्या ठिकाणी सबमिट केले जातात. दी होल्डर टेक्स द बिल टू बी टू नोटरी पब्लिक who in return makes a demand for acceptance or payment upon the drawee formally, and his refusal to do so notes the same on the bill. Noting should be done within reasonable time after dishonor. ॲक्च्युअल नोटिंग ही एक प्रकारची काय आहे, प्रोसेस आहे. नोटिंग एक प्रकारचं म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात की डिशऑनर बिल आहे की ज्या संदर्भातील ही एक प्रकारची काय आहे, प्रोसेस आहे की ज्या माध्यमातून बिल डिशऑनर रिगार्डिंग जी रिॲलिटी आहे ती फाइंड आउट करण्याचं काम, ती सर्च करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. नेक्स्ट आहे प्रोटेस्टिंग. After getting the fact of dishonor of bill authenticated by getting it noted the notary public then certifies the same. ॲक्च्युली प्रोटेस्टिंगच्या माध्यमातून बिल डिशऑनर होण्याचे जी रिझन्स आहेत, बिल डिशऑनर होण्याची जी फॅक्ट्स आहेत ती यामध्ये काय केलं जातात, प्रोव्हाइड केलं जातं. दिस सर्टिफाईज इज नोन ॲज अ प्रोटेस्ट. Protest is a certificate which is formal in natural and attest the fact of dishonor of bill based on noting. Okay. Next आपण बघतोय नोटरी पब्लिक. नोटरी पब्लिक इज अ लिगल प्रॅक्टिशनर. आपण त्याला लिगल प्रॅक्टिशनर म्हणूयात किंवा लिगल ॲडवायझर किंवा लिगल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूयात. अ नोटरी पब्लिक इज अ लिगल प्रॅक्टिशनर ऑर अदर पब्लिक सर्वंट अपॉइंटेड बाय द सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंटकडनं अपॉइंट केली गेलेली गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून या नोटरी पब्लिकला काय केलं गेलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे. अंडर सेक्शन 3 ऑफ द नोटरीज ॲक्ट 1952 अंतर्गत या प्रकारे नोटरी अपॉइंट केली गेली आहे. ही इज इन्स्ट्रक्टेड he is entrusted with the power of attention of foreign documents and of noting and protesting of dishonored bill of exchange and promissory notes. म्हणजे notary public is a authority regarding to dishonor of bill. नोटरी पब्लिक प्रकारची अथॉरिटी आहे. नोटरी पब्लिक एक प्रकारची पब्लिक ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केली गेलेली आहे की ज्या माध्यमातून डिशऑनर सिच्युएशन हँडल करणारी ही एक प्रकारची काय आहे, ॲथॉरिटी आहे. या पद्धतीने आपण हा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस म्हणजेच काय की दी होल्डर ऑफ बिल हॅज टू गेट द फॅक्ट ऑफ डिशऑनर नोटेड बाय नोटरी पब्लिक. नोटरी पब्लिकला जर त्या ठिकाणी डिशऑनरचे जे काय फॅक्ट्स आहेत ते लक्षात आल्यानंतर नोटिंग ऑफ बिल इज डन बाय रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिशऑनर, डेट ऑफ डिशऑनर अँड रिझन्स ऑफ डिशऑनर. डिशऑनरची डेट असेल, रिझन्स ऑफ डिशऑनर असेल, बिल का डिशऑनर झालं. फॉर दिस नोटरी पब्लिक चार्जेस सर्टन फीज विच इज नोन ॲज नोटिंग चार्जेस. की नोटरी पब्लिककडनं चार्ज केले जाणारे फीज की ज्याला म्हणायचं नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस आर द फीज charged by notary public in condition of dishonor of bill. याला म्हणायचं नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस आर इनिशियली पेड बाय किंवा नोटिंग चार्जेस आर इनिशियली पेड बाय द होल्डर ऑफ द बिल. आणि या प्रकारच्या नोटिंग चार्जेस सुरुवातीला होल्डरकडनं काय केलं जातात, पे केले जातात. हू गेट्स द बिल
noted for dishonor and subsequently recovers the amount from the person from whom the bill has been received. आणि या प्रकारचे जे अमाऊंट असेल ही कुणाकडनं कलेक्ट केली जाते, जे अमाऊंट किंवा जे नोटिंग चार्जेस होल्डरकडनं ॲक्च्युअलमध्ये इनिशियली पे केले जातात, मात्र हे कुणाकडनं रिकवर केले जातात, तर ड्रावीकडनं रिकवर केले जातात. नोटिंग चार्जेस आर अल्टिमेटली बॉर्न बाय द पर्सन हू इज प्रायमरीली लायबल फॉर इट. जो या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये या प्रकारचे एक्सपेन्सेस, या प्रकारचे चार्जेस पे करण्याकरिता लायबल आहेत, त्याच्याकडनंच या प्रकारचे नोटिंग चार्जेस काय केले जातात, कलेक्ट केले जातात, चार्ज केले जातात. दस नोटिंग चार्जेस आर पेड बाय द लिगल होल्डर. आणि नोटिंग चार्जेस काय केले जातात, नोटिंग चार्जेस आर पेड बाय द लिगल होल्डर किंवा पेड बाय द होल्डर अँड बॉर्न बाय द ड्रावी. ॲक्च्युअल नोटिंग चार्जेस पेड बाय ड्रायव्हर इन्स्टेड ऑफ ड्रावीच्या वतीने पेड करतो. मात्र या ठिकाणी हे जे नोटिंग चार्जेस आहेत हे कुणाला पे करायचे असतात नेहमी, अँड बॉर्न बाय द ड्रावी. आणि हे नोटिंग चार्जेस ॲक्च्युअलमध्ये कुणाला पे करायचे असतात, ड्रावीला पे करायचे असतात. का तर ड्रावीमुळे बिल काय होतं, डिशॉनर होतं. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे, एक प्रकारचा काय म्हणतात की फाईन आहे कुणासाठी, ड्रावीसाठी, की ज्यालाच म्हणायचं नोटिंग चार्जेस. म्हणून लास्ट मेन्शन काय केलं आहे की नोटिंग चार्जेस आर पेड बाय दी होल्डर. नोटिंग चार्जेस हे होल्डरकडनं पेड केले जातात. होल्डर मीन्स ड्रायव्हर, बिल ड्रॉ करणारा. होल्डर मीन्स सेलर, सेलरकडनं या प्रकारचे नोटिंग चार्जेस पे केले जातात. अँड बॉर्न बाय द ड्रावी. आणि या प्रकारचे ॲक्च्युअलमध्ये या प्रकारचे नोटिंग चार्जेस कुणाकडनं ॲक्च्युअलमध्ये पे केले जातात, लास्टमध्ये ड्रावीकडनं. ठीक आहे, त्यालाच काय म्हणायचं आहे मग तुम्हाला, ॲक्सेप्टर, या पद्धतीने. तर या सर्व कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी अभ्यासले. की नंबर नेक्स्ट आपण अभ्यासतो क्लासिफिकेशन ऑफ बिल्स फॉर अकाउंटिंग, की ज्यामध्ये बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल. बिल्स रिसिवेबल अंडर आपण जर मेन्शन केलं, अ बिल ऑफ एक्सचेंज इज ट्रीटेड ॲज अ बिल्स रिसिवेबल बाय द पर्सन हू ड्रॉज द बिल. जो बिल ड्रॉ करतो त्याच्याच फेवरमध्ये या प्रकारे बिल्स रिसिवेबल कन्सिडर किंवा कंडक्ट केला जातं. बिल्स रिसिवेबल इज ॲन ॲसेट फॉर द ड्रायव्हर. आणि ड्रायव्हरसाठी बिल्स रिसिवेबल काय आहे, ॲसेट आहे. ठीक आहे. अँड बिल्स पेबल अंडर या ठिकाणी काय मेन्शन केलं आहे, अ बिल ऑफ एक्सचेंज इज ट्रीटेड ॲज अ बिल्स पेबल बाय द पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉ ऑन हिम. ज्या व्यक्तीकडनं बिल ॲक्सेप्ट केलं गेलं, की ज्या व्यक्तीवरती बिल ड्रॉ केलं गेलं, त्या व्यक्तीकडनं बिल काय केलं जातं, ॲक्सेप्ट केलं जातं. अँड बिल्स पेबल इज अ लायबिलिटी टू द ड्रावी. आणि ड्रावीकरिता बिल्स पेबल काय आहे, एक प्रकारची लायबिलिटी आहे. म्हणजे बिल्स रिसिवेबल इज ॲन ॲसेट टू द ड्रायव्हर अँड बिल्स पेबल इज ॲन लायबिलिटी टू दी ड्रावी. ह्या कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे ड्रायव्हरच्या फेवरमध्ये तुम्ही बिल्स रिसिवेबल या प्रकारे ट्रीट करू शकता बिलाला. आणि ड्रावीच्या भूमिकेतनं जर आपण बघितलं तर बिल्स पेबल या भूमिकेतनं तुम्हाला ड्रावीचा जो बॅलन्स असेल या बिल रिगार्डिंग तो असेल क्रेडिट, की बिल्स पेबल या पद्धतीने. या पद्धतीने आपण ज्या क्लासिफिकेशन ऑफ बिल फॉर अकाउंटिंग या प्रोसेस किंवा या कन्सेप्ट समजावून घेतलेत. त्यानंतर आपण नेक्स्ट कंटेंट अभ्यासतो आहोत, की ज्यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रायव्हर. ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय ड्रायव्हर, ड्रायव्हरकडनं ज्या ट्रीटमेंट्स त्या ठिकाणी दिल्या जातात, की ज्या ड्रायव्हर रिगार्डिंग असलेल्या ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण सुरुवातीला समजावून घेतोय. नंबर फर्स्ट जर आपण कन्सेप्ट अभ्यासली, की बिल्स रिसिवेबल बीइंग ॲन ॲसेट कॅन बी डील इन द फॉलोविंग वेज बाय द ड्रायव्हर. ड्रायव्हरच्या भूमिकेतनं ज्या काय कन्सेप्ट्स आहेत त्या आपण समजावून घेतो. की नंबर फर्स्ट इज रिटेनिंग द बिल टिल द ड्यू डेट. म्हणजे रिटेनिंग द बिल टिल ड्यू डेट याचा अर्थ काय, की ड्रायव्हरने जर गुड सेल केल्या ड्रावीकडे, किंवा ड्रायव्हरला आपण ड्रायव्हर केव्हा म्हणतो, की ज्यावेळेला सेलरने गुड सेल केला ड्रावीला, सेलरने जर गुड सेल केला बायरला ऑन क्रेडिट बेसिसने, मात्र सेलरने जर बिल ड्रॉ केलं त्या बायरवरती, तर त्यावेळेला त्या सेलरचं कशामध्ये रूपांतर होतं, ड्रायव्हरमध्ये. मग ड्रायव्हरने जर गुड सेल केला क्रेडिट बेसिसने ड्रावीकडे, तर बिल ड्रॉ केलं ड्रायव्हरने, बिल सेंड केलं ड्रायव्हरने ड्रावीकडे, कशासाठी, ॲक्सेप्टन्ससाठी. ड्रायव्हरने जर बिलाला ॲक्सेप्टन्स जर दिला आणि ते बिल जर ड्रायव्हरकडे परत आलं, तर ड्रायव्हर काय करू शकतो, रिटेनिंग द बिल टिल ड्यू डेट. ड्यू डेटपर्यंत ड्रायव्हर तो बिल काय करू शकतो, स्वतःकडे जतन करून ठेवू शकतो, स्वतःकडे सांभाळून ठेवू शकतो. कधीपर्यंत, ड्यू डेटपर्यंत. ही ट्रीटमेंट आपण या बिल ऑफ एक्सचेंज रिगार्डिंग ड्रायव्हरच्या भूमिकेतनं लक्षात घ्यायची आहे. सेकंड नंबर काय मेन्शन केलं, डिस्काउंटिंग द बिल विथ द बँक. डिस्काउंटिंग द बिल विथ द बँक याचा अर्थ काय, की जर ड्रायव्हरने गुड सेल केला ड्रावीला ऑन क्रेडिट बेसिसने, ड्रायव्हरने जर बिल ड्रॉ केलं, ड्रावीकडे बिल जर सेंड केलं, ड्रायव्हरने बिलाला ॲक्सेप्टन्स दिला आणि ड्रायव्हरने बिल रिटर्न केलं कोणाकडे, ड्रायव्हरकडे. बिल कुणाकडे आलं, ड्रायव्हरकडे. तर ड्रायव्हरने काय केलं, सपोज हे बिल स्वतःकडे न ठेवता हे बिल काय केलं, डिस्काउंटिंग द बिल विथ बँक.
ड्रायव्हरला पैशांची तातडीने इमिजिएटली त्या ठिकाणी गरज होती आणि म्हणूनसाठी ड्रायव्हरने ते बिल काय केलं, ड्रायव्हर बिल काय करू शकतो, बँकेत जमा करू शकतो, बिल बँकेला विकू शकतो आणि त्या माध्यमातून त्या बिलाची रक्कम वसूल करू शकतो या पद्धतीने. सपोज 10,000 रुपीजचं बिल आहे, 10,000 रुपीजचा क्रेडिट सेल आहे, 10,000 रुपीजचं बिल असेल, मात्र ते बिल जर त्या ड्रायव्हरने बँकेत जर जमा केलं ॲज अ डिस्काउंटेड बिल विथ बँक आपण त्याला म्हणूयात, मग त्यामध्ये बँकेकडनं त्या ड्रायव्हरला 9,500 रुपीजच त्या ठिकाणी पे केलं जातात, इवन 9,000 पे केलं जातात. जसं की 500 रुपीज, 1,000 रुपीज याप्रमाणे जी अमाऊंट आहे ती बँक काय करते, रिड्यूस करते त्यातनं. का तर ती बँक चार्जेस म्हणून बँक काय करते, रिड्यूस करते. मग बँक ते बिल स्वतःकडे ठेवून घेते आणि ती रक्कम कोणाला देऊन टाकते, 9,000 किंवा 9,500 त्या ड्रायव्हरला देऊन टाकते. ही सिच्युएशन. आणि नंतर ड्रायव्हरकडनं ज्या वेळेला ड्यू डेटला पैसे मिळतात त्यावेळेला ते पैसे कोणाकडे जमा होतात, बँकेमध्ये, आणि अशा प्रकारे व्यवहार पूर्ण होतो. ही सेकंड नंबर कन्सेप्ट आपण अभ्यासली आहे, डिस्काउंटिंग द बिल विथ बँक. डिस्काउंटेड बिल विथ बँक बाय द ड्रायव्हर. ड्रायव्हरकडनं बिल काय केलं जातं, बँकेमध्ये डिस्काउंट केलं जातं. का तर ड्रायव्हरला जर गरज असेल, इफ नेसेसिटी ऑफ मनी, इमिजिएट कॅश टू द ड्रायव्हर, देन ड्रायव्हर कॅन डिस्काउंटेड बिल विथ हिज बँक अँड बँक प्रोव्हाइड immediately cash to the driver in situation of discounted of the bill. याला म्हणायचं डिस्काउंटेड ऑफ बिल. नंबर थर्ड कंडिशन असेल, ड्रायव्हर काय करू शकतो, नंबर फर्स्ट कंडिशनमध्ये ड्रायव्हर काय करतोय, बिल रिटर्न करतोय ड्यू डेटपर्यंत. सेकंड नंबर काय करतोय, बिल डिस्काउंटेड करतोय बँकेमध्ये, कॅश वसूल करतो त्या बिलाची. ड्यू डेटपर्यंत थांबण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही आहे, मग तो बँकेला ते बिल विकून टाकतो आणि पैसे त्या बिलाची वसूल करतो बँकेकडनं. ठीक आहे. थर्ड नंबर कन्सेप्ट असेल की एन्डॉर्सिंग द बिल टू द क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. की त्या ठिकाणी ड्रायव्हरकडनं बिल काय केलं जाऊ शकतं, एन्डॉर्स केलं जाऊ शकतं. ड्रायव्हरकडनं बिल, सपोज ड्रायव्हरने गुड सेल केलं ड्रायव्हरने गुड्स त्या ठिकाणी परचेस केला, ड्रायव्हरने बिल ड्रॉ केलं, ड्रायव्हरकडे बिल सेंड केलं, ड्रायव्हरने बिल ॲक्सेप्ट केलं, ड्रायव्हरने बिल परत ड्रायव्हरकडे सेंड केलं आणि ड्रायव्हरकडे बिल आल्यानंतर ड्रायव्हरला देखील त्याच्या क्रेडिटरला पेमेंट करायचे. मग ड्रायव्हर अशा वेळेला त्या बिलावरती काय करेल, बिलाच्या बॅक साईडला त्या ठिकाणी काय करेल, त्या एन्डॉर्सीचं नेम मेन्शन करेल आणि सिग्नेचर करेल त्या बिलावरती. आणि यामुळे काय होतं, त्या बिलाची जी ओनरशिप आहे ती कुणाकडे ट्रान्सफर होते, क्रेडिटर ऑफ ड्रायव्हर. ड्रायव्हरचाही क्रेडिटर, ड्रायव्हरलाही कोणाला तरी पैसे द्यायचे असतात, तर त्या एन्डॉर्सीकडे या प्रकारचं बिल किंवा त्याची ओनरशिप त्या ठिकाणी काय होतं, ट्रान्सफर होतं. म्हणजे ड्रायव्हर काय करू शकतो, बिल एन्डॉर्स करू शकतो. एन्डॉर्सिंग द बिल टू द क्रेडिटर, एन्डॉर्सिंग द बिल इन फेवर ऑफ हिज क्रेडिटर. ड्रायव्हर त्याच्या क्रेडिटरच्या फेवरमध्ये बिल काय करू शकतो, एन्डॉर्स करू शकतो. म्हणजे बिलाची मालकी ही त्या ठिकाणी काय केली जाऊ शकते, हस्तांतरित केलं जाऊ शकते. बिलाची मालकी कोणाकडे, तोपर्यंत ड्रायव्हरकडे, मात्र ड्रायव्हर त्या बिलाची मालकी काय करू शकतो, त्याच्या क्रेडिटरच्या फेवरमध्ये तो काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. या पद्धतीची सिच्युएशन तिला म्हणायचं एन्डॉर्सिंग द बिल टू दी क्रेडिटर फॉर सेटलमेंट ऑफ अकाउंट. क्रेडिटरचं अकाउंट सेटल करण्याकरिता या प्रकारचा बिल ड्रायव्हरच्या क्रेडिटरकडे ट्रान्सफर केला जाता, त्याला म्हणायचं आहे थर्ड नंबर अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ठीक आहे. आणि फोर्थ नंबर अकाउंटिंग ट्रीटमेंट असेल सेंडिंग द बिल फॉर कलेक्शन टू द बँक किंवा सेंडिंग द बिल टू बँक फॉर कलेक्शन. फोर्थ नंबर बिल काय केलं जाईल, ड्रायव्हरने जर गुड सेल केला ड्रायव्हर बिल ड्रॉ करेल, ड्रायव्हरकडे बिल सेंड केलं जाईल, ड्रायव्हर बिल ॲक्सेप्ट करेल, बिल ड्रायव्हरकडे येईल आणि ड्रायव्हर काय करू शकेल, बिल बँकेकडे सेंड करू शकेल. कशासाठी, कलेक्शनसाठी. सेंड बिल टू बँक फॉर कलेक्शन. ड्रायव्हर बिल बँकेत कलेक्शनला पाठवून देईल आणि त्या बिलाची रक्कम त्या ड्रायव्हरच्या अकाउंटला पैसे या पद्धतीने त्या बिलाची अमाऊंट ट्रान्सफर होईल. या फोर्थ सिच्युएशनमध्ये रिटेन द बिल, डिस्काउंटेड द बिल, एन्डॉर्स द बिल अँड बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. या फोर्थ सिच्युएशनने ड्रायव्हर या बिल ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी सेटल करेल. या पद्धतीने अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज आपण लक्षात घ्यायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिटेनिंग द बिल ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल केली जाते, कशाप्रकारे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स मेंटेन केले जातात, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.